नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. जर तुम्ही MSc 2024ला टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत. पेपर वन हा सर्वांना कॉमन असतो, कंपल्सरी पेपर वन असतो. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पेपर वन आणि पेपर टूची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आता वळूया प्रश्न उत्तरांकडे. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड्स इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी, म्हणजेच खालीलपैकी कोणती नमुना पद्धत संभाव्यतावर आधारित आहे. कोणती ऑप्शन्स आहे? जजमेंट सॅम्पलिंग, निर्णय नमुने, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, स्तरीकृत नमुना, कोटा सॅम्पलिंग, कोटा नमुने, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, सुविधा नमुने. सांगा बघू. हा प्रश्न रिसर्च मधला आहे, सेकंड युनिट मधला. तर याआधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असेल, सॅम्पल आणि पॉप्युलेशन आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्याआधी सांगू इच्छिते. बघा, पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचा तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका, कारण पॉप्युलेशनचा शब्दशः अर्थ म्हणजे लोकसंख्या होतं. पण इथे पॉप्युलेशनचा अर्थ असा होतो की एखाद्या विषयावर जेव्हा आपण अभ्यास करतो त्याला पॉप्युलेशन असे म्हटले जाते. आणि सॅम्पल त्यातून काढलेला सॅम्पल म्हणजेच सांगते. उदाहरण बघा, तांदळाचं पोतं आहे. आपल्याला तांदूळ घ्यायला जायचं आहे, तर मी एका दुकानात गेले तर तिथे तांदळाचं पोतं ठेवलेलं होतं. तर ते तांदळाचं पोतं काय आहे? पॉप्युलेशन आहे. आणि त्यातून सॅम्पल ठेवलं असतं बघा पॅकेटमध्ये, की या तांदळाच्या पोत्यामध्ये हे तांदूळ आहेत, तुम्ही बघा, तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा. ठीक आहे. ते जे सॅम्पल ठेवलं असतं 4-5 दाणे, ते सॅम्पल झालं. पण ते पॉप्युलेशन जे म्हणतात ना, ते तांदळाचं पोतं आहे. त्यामुळे तांदळाचं पोतं काय पॉप्युलेशन आहे, ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे पॉप्युलेशनचा अर्थ लोकसंख्या होतो, असा शब्दशः घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर सॅम्पलिंग. सॅम्पलिंग काय असते तर वैज्ञानिक सर्वेक्षणाचा प्रकार आहे तो, जो वेळ वाचवू शकतो आणि लोकसंख्या ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याची व्यवस्थित माहिती तो देऊ शकतो. ठीक आहे. तर यामध्ये दोन प्रकार येतात, एक प्रॉबॅबिलिटी आणि एक नॉन प्रॉबॅबिलिटी. तर संभाव्यता, गैरसंभाव्यता काय आहे? आता प्रॉबॅबिलिटी काय आहे तर प्रत्येक व्यक्तीची निवड होण्यासाठी समान आणि स्वतंत्र असते यामध्ये. जसं की प्रॉबॅबिलिटीमध्ये, पॉप्युलेशनमध्ये जे आहेत, लोकसंख्येमध्ये जे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये जे घटक आहेत त्यांना सगळ्यांना समान चान्सेस असतात. जसं की आता एखादी लोकसंख्या आहे, मी त्यात 100 घटक आहे, तर या 100 घटकमध्ये प्रत्येकाला समान चान्सेस असणार. त्याविरुद्ध नॉन प्रॉबॅबिलिटीमध्ये प्रत्येकाला समान चान्सेस नसणार आहेत. त्यामध्ये सोयीनुसार नमुने लावले जाते, गैरवापर केला जातो. ठीक आहे. तर यामध्ये प्रॉबॅबिलिटीमध्ये 4 सॅम्पलिंग आहेत. एक सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग, दुसरी सिस्टमॅटिक, तिसरी स्ट्रॅटिफाईड आणि चौथी क्लस्टर. तर यामध्ये काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन प्रॉबॅबिलिटी. तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग ही प्रॉबॅबिलिटीची आहे आणि जजमेंट, कोटा आणि कन्व्हिनियन्स हे काय आहे? नॉन प्रॉबॅबिलिटीचे आहे. तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग काय आहे? तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग हे ग्रुप्समध्ये बनवले जाते, स्तरांमध्ये विभागली गेलेली आहे. आणि या ग्रुप्सला काय म्हणतात? स्ट्रॅटा म्हणतात. त्यामुळे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंगमध्ये स्ट्रॅटा खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही स्ट्रॅटा विसरू नका. ग्रुप्स जे बनले जातात त्यांना स्ट्रॅटा असे म्हटले जाते. आणि याच्यामुळे लोकसंख्येचे जे व्यवस्थापन आहे ते चांगले करता येतं. ठीक आहे. बघून घ्या. आता हे पॉप्युलेशन दिलेली आहे स्ट्रॅटिफाईड मध्ये. तर यामध्ये आपण स्ट्रॅटा काढलं, हिरव्या रंगाचे घटक काढले, निळ्या रंगाचे, व्हायलेट आणि ग्रे कलरचे आपण या पॉप्युलेशन मधून स्ट्रॅटा काढलं. तर हे काय झालं? स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. आणि स्ट्रॅटा म्हणजे ग्रुप्स काढले. त्याच्यानंतर आता आपण रॅन्डम सॅम्पल करणार, आणि नंतर आपला जो शेवटी सॅम्पल निघेल ते आपलं सॅम्पल राहील. ठीक आहे. तर स्ट्रॅटिफाईड मध्ये स्ट्रॅटा बनवून सॅम्पल काढलं जातं, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द स्टेज ॲट विच द रिसर्चर मेक्स हिज हर ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्ड्स देम. म्हणजे संशोधक ज्या टप्प्यावर त्यांची निरीक्षणे, त्यांची नोंद करतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला डेटा मेजरमेंट म्हणतात का, डेटा विश्लेषण, डेटा प्रोसेसिंग, डेटा कलेक्शन? तर हे त्याला काय म्हटलं जातं? डेटा कलेक्शन म्हटलं जातं. आपण काही नोंदी करतो, ज्याच्यावर अभ्यास करायचा आहे, अनुभव लिहितो, रेकॉर्ड्स करतो, तर त्याला काय म्हटलं जातं? डेटा कलेक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
जर का तुम्हाला एम एस सेट एक्झाम 2024ची बॅच घ्यायची असेल, पेपर 1 किंवा पेपर 2ची, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर या सिरीजमध्ये तुम्हाला काय मिळणार, तर पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह, पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे PDF स्वरूपात असतील, 50+ अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. सोबतच पूर्ण अभ्यासक्रमाचे MCQ नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील. पुढचा प्रश्न आहे, अ सेट ऑफ interrelated concepts, definition and proposition that present a systematic view of phenomena by specifying relations among variable. म्हणजेच काय, तर परस्परासंबंधी संकल्पनाचा संच, व्याख्या आणि पद्धतशीर दृश्य सादर करणाऱ्याला काय म्हटलं जातं. तर त्याला प्रोसिजर म्हटली जाते का, प्रक्रिया, त्याला सिद्धांत म्हटलं जातं का, मेथड म्हटलं जातं का, कॉसेशन म्हटलं जातं, काय म्हटलं जातं. तर ज्याच्यामध्ये कन्सेप्ट आले, डेफिनेशन्स आले, व्याख्या आले, एखादा संच आलं, पद्धतशीर दृश्य आलं, तर ते कशात करतो आपण, ते थेअरीमध्ये पाहिलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, थेअरी, सिद्धांत असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, an exhaustive and critical reading of the available literature on the research topic prior to its investigation is called as. म्हणजे संशोधन विषयावर आधी उपलब्ध साहित्याचा संपूर्ण आणि गंभीर वाचन तपासाला काय म्हणतात. बघा, संशोधन विषयावर आधी उपलब्ध असलेले लिटरेचर म्हणजे काही याआधी तुम्ही कोणी अभ्यास केला आहे का, त्याचे जे जनरल असतात ते आधी जनरल आहेत, तर त्याच्या वाचनाला, तपासाला काय म्हटलं जाते, तर त्याला रिसर्च ऑफ लिटरेचर म्हटलं जाते का, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हटलं जाते, असेसमेंट म्हटलं जाते की क्लासिफिकेशन म्हटलं जाते. तर असेसमेंट आपण करू शकणार नाही, कारण ते ऑलरेडी हे झालेलं आहे. त्यामुळे रिसर्चिंग ऑफ हेही नसणार आहे, साहित्य संशोधन. साहित्याचे वर्गीकरण पण आपण करू शकणार नाही. तर आपण काय करणार, साहित्याची समीक्षा करणार. जी कशाची साहित्याची समीक्षा, जे ऑलरेडी कोणीतरी त्यावर जनरल लिहून गेलेले आहे. म्हणजे विशिष्ट विषयावरील अभ्यासपूर्ण सर्वेक्षण, मूल्यमापन करणे, साहित्य, त्याला साहित्याची समीक्षा असे म्हणतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, साहित्याची समीक्षा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर स्काईप इज युज्ड फॉर. स्काईप जे आहे, आपण ऐकलं असेल, ते कशासाठी वापरलं जातं. ते एक सोशल नेटवर्किंग साईट आहे का, इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे का, परस्पर संवाद, व्हर्च्युअल क्लासरूम आहे का, की ऍक्च्युअल क्लासरूम आहे, सांगा बघू. हे तर नसणार आहे. व्हर्च्युअल क्लासरूम आहे, पण ते तेवढं आपलं ऑप्शन 40% किंवा 50% बरोबर नाही. सोशल नेटवर्किंग तर नाही आहे. तर या दोघांमधून काहीतरी असेल. तर काय आहे, तर हे आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन. कसं, आता हे इंटरपर्सनल कम्युनिकेशन काय असतं, तर यात विचाराची देवाणघेवाण जे आहे ना, 2 किंवा अधिक व्यक्तींसोबत केली जाते. ठीक आहे. म्हणजे सेंडर, आता जसं मी तुम्हाला काही सांगत आहे, तर मी सेंडर आहे, तुम्ही रिसिव्हर आहे, तर आपण काय करतो, इंटरपर्सनल कम्युनिकेशन करतो. ठीक आहे. यात 2 व्यक्ती असतात किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतात. ठीक आहे. आणि एक असं दुसरं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन असतं. इंट्रापर्सनल, त्यात काय असतं, इंट्रापर्सनलमध्ये विचारांची देवाणघेवाण फक्त स्वतःसोबत होते. स्वतःसोबत बोलू शकतो, स्वतःसोबत लिहू शकतो, स्वतःबद्दल लिहू शकतो किंवा स्वतःसोबत बोलणे, हे इंट्रापर्सनल आहे. आणि इंटरपर्सनलसाठी 2 व्यक्ती लागतात. ठीक आहे. त्यानंतर स्काईप हे काय आहे, इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे, परस्पर संवाद. ठीक आहे. त्यानंतर इन कम्प्युटर टर्मिनॉलॉजी विच वन ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट इन टर्म्स ऑफ डेटा कॅपॅसिटी. तर आता सांगा बघू, संगणकाच्या परिभाषेत कोणते खालील डेटा क्षमतेच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे. KB आहे का, TB आहे, MB आहे, GB आहे. आता आपण इंटरनेट वापरतो, त्यामुळे आपल्याला माहितीच आहे हे काय आहे डेटा कॅपॅसिटी. तर बघून घेऊया. बीट हे सर्वात लहान असं आहे डेटा कॅपॅसिटीमध्ये. त्यानंतर बाईट असं येतं. त्यानंतर KB, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट, हेक्साबाईट, झेटाबाईट, क्युटाबाईट, हे काय आहे, हे डेटा कॅपॅसिटी आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि या टॉपिकवर प्रश्न नेहमीच येतात कम्प्युटरच्या 8व्या चॅप्टरमधून. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे ठरते. ठीक आहे. KB, MB, गिगा, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, या 4 मध्ये काय मोठा आहे, तर TB मोठा आहे. KB नाहीये, KB नाहीये, MB नाहीये, GB नाहीये. KB येतं आधी, मग MB येतं, मग GB येतं, मग TB येतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, TB आहे. ठीक आहे. नंतर द प्रोसेस ऑफ मेकिंग न्यू सिलेबस ऑफ एनी कोर्स बिगिन्स इन. कोणताही नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया कधी सुरू होते आणि कोण सुरू करतं, तर ते फॅकल्टी करतं का, बोर्ड ऑफ स्टडीज करतं, अकॅडमिक काउन्सिल करतं, की रिसर्च अँड रिकॉग्निशन कमिटी करतं, कोण करतं. त्याची अभ्यास मंडळ वेगळी निवडली जाते, तुम्हाला माहिती आहे, अभ्यासक्रमासाठी. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, बोर्ड ऑफ स्टडीज असणार आहे. ठीक आहे. ओके. समोरचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ कम्प्युटर मेमरी. आत्ताच आपण बघितलं. इथे दिलेले आहे हे 5, त्यानुसार आपल्याला करायचं आहे. तर काय असणार आहे,
हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं आहे, म्हणजे अ, उतरत्या क्रमाने करायचं आहे. तर काय असणार आहे? उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान जे आहे ते सर्व शेवटी येणार. बीट लहान होतं मगाशी बघितलं. नंतर बाईट. नंतर काय दिलाय? मेगाबाईट दिलाय, टेराबाईट दिलाय. हा, तर काय येईल? MB येईल. मग GB येईल आणि मग काय येईल? TB येईल. ठीक आहे. अशा प्रकारे तू आता इथे उतरता विचारलाय, कधी आपल्याला चढता पण विचारते किंवा दुसरं पण विचारतं, त्यामुळे बरोबर लक्षात ठेवा. आणि या टॉपिकवर प्रश्न विचारतातच. ठीक आहे. त्यानंतर इन द कंटेंट्स ऑफ इंटरनेट UGC स्टँड फॉर. आता आपण एवढा अभ्यास करतोय तर UGC काय आहे, हे याआधी विचारलेला गेलेला प्रश्न आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. तर काय आहे? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आहे, युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन आहे, युजर ग्रुप कॉन्फिगरेशन आहे, की युजर जनरेटेड कंटेंट आहे? काय आहे? UGC हे एक विद्यापीठ अनुदान आयोग आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. तर हे काय 1956 मध्ये झालं होतं, हे आलं होतं. आणि भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी ही देशातील सर्वोच्च संस्था आहे UGC. ठीक आहे. आणि UGCची शिक्षण क्षेत्रातील भूमिका खूप महत्वाची मानली जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? UGC, विद्यापीठ अनुदान आयोग. त्यानंतर किटो प्रोटोकॉल एम्स ॲट. आता तुम्ही हे बघितलं असेल, मला असं वाटतं वाचलं तुम्ही. नसेल वाचलं तर मी सांगते, क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश काय आहे. मुळात क्योटो प्रोटोकॉल हे कोणत्या चॅप्टर मधला आहे? तर हे 9व्या युनिट मधला आहे आणि खूप महत्वाचं आहे. यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. तर ऑप्शन्स बघून घेऊया. क्योटो प्रोटोकॉल काय आहे? तर कंटेनिंग इमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस आहे का? हरितगृह वायूचे उत्सर्जन असलेले स्टॅबिलायझिंग ओझोन कव्हर आहे का? रिड्युसिंग वॉटर पोल्युशन, अरेस्टिंग डिसर्टिफिकेशन, काय आहे? किटो प्रोटोकॉल कशासाठी, काय उद्देश आहे किटो प्रोटोकॉलचा? तर किटो प्रोटोकॉल हे नाही का जपानमध्ये किटो नावाच्या शहरात झालं होतं. त्यामुळे जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी एक बैठक झाली होती. कुठे? जपानमध्ये, किटो या शहरामध्ये. त्यामुळे कधी झाली होती? आणि ती 1997ला. 1997ला बैठक झाली होती. त्यामुळे आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवलं होतं की तापमान वाढ जी होत आहे ती ग्रीनहाऊस गॅसेसमुळे जास्त होत आहे आणि ते रोखण्यासाठी ही बैठक केली होती. त्यामुळे तर किटो प्रोटोकॉलचा एम काय असणार आहे? तर कंटेनिंग जे हरितगृह वायूचे उत्सर्जन आहे ते कमी करणे. त्यामुळे किटो प्रोटोकॉल आलं तर ग्रीन हाऊस गॅसेस आलं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे किटो प्रोटोकॉल इज इक्वल टू ग्रीन हाऊस गॅसेस, हे तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये काय आहे? तर ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करून ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे हा त्यांचा उद्देश होता. हे हे जरी 1997 मध्ये यांची बैठक झाली असेल, पण हे जे आहे किटो प्रोटोकॉल कधी लागू करण्यात आलं? 2005 मध्ये लागू करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यामुळे इथले महत्त्वाचे पॉईंट्स काय आहे? 1997 मध्ये किटो प्रोटोकॉलची बैठक झाली, पण ते लागू झालं 2005 मध्ये. आणि त्याचं एम काय आहे? तर ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करणं आणि त्याच्यानुसार ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा कमी करणं. तर ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये कोणकोणते गॅसेस येतात? तर ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये 7 गॅसेस येतात. कार्बन डायऑक्साईड, CO2, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लोरोकार्बन, पेट्रोफ्लोरोकार्बन, सल्फर हेक्साफ्लोराईड, नायट्रोजन ट्रायफ्लोराईड, असे 7 गॅसेस येतात. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? किटो प्रोटोकॉल एम्स टू बी कंटेनिंग इमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ होम असाइनमेंट इज टू. सर्वात महत्वाचा उद्देश गृहाचा असाइनमेंट आहे. जे घरी देतात, होम असाइनमेंट देतात घरी मुलांना, त्याचा काय का बरं देतात ते? कीप स्टुडंट वेल एंगेज, विद्यार्थ्यांना चांगले गुंतवून ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये कठोर परिश्रमाची सवय लावण्यासाठी, की विद्यार्थ्यांचे शिक्षण संबंधित शिक्षकांना स्पष्टीकरण देण्यासाठी, की हेल्प इन बेटर रिटेन्शन, सामग्री चांगली मदत म्हणजे ठेवायसाठी, काय असेल? तर होम असाइनमेंट, गृहपाठ जे कशासाठी देतात? तर विद्यार्थ्यांमध्ये कठोर परिश्रमाची सवय लावण्यासाठी. कारण क्लासरूममध्ये तर करतातच अभ्यास, पण घरी पण जाऊन अभ्यास केला पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्यामुळे समोरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग एजन्सी रेग्युलेट हायर एज्युकेशन? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं. कोण असेल? MHRD आहे, NSCT आहे, UGC आहे, की NCERT आहे? तर आपलं उत्तर काय असणार आहे? UGC असणार आहे. हायर एज्युकेशन मध्ये UGCचं महत्त्व खूप आहे. शिक्षण प्रणालीमध्ये ते महत्त्वाची भूमिका पार पाडतं. ठीक आहे. आपलं उत्तर आहे UGC. वेन वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश इन द वर्ल्ड? वर्ल्ड विचारलाय. जगामध्ये पहिली जगात स्थापन झालेली ओपन युनिव्हर्सिटी कधी झाली? तुम्हाला माहिती आहे का याबद्दल?
तर ते 1969 मध्ये झाली होती, लंडनमध्ये, पहिली ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आणि ओपन युनिव्हर्सिटीवर भरपूर प्रश्न विचारलेला आहे, आपण याबद्दल घेऊयाच क्वेश्चन. ठीक आहे. आपलं उत्तर आहे याचं ए. त्यानंतर इन्फ्लिबेट काय आहे? इन्फ्लिबेनेट हे रिसर्च पोर्टल आहे, लर्निंग रिसोर्स पोर्टल आहे, एज्युकेशनल नेटवर्क आहे की इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क? याचं काय? इन्फ्लिबनेट सांगा बघू. इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क आहे इन्फ्लिबनेट. हे हे काय तर यामध्ये हे एक सेंटर आहे, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर. स्पष्टीकरण माहिती देतं. ग्रंथालय नेटवर्क जे आहे याला केंद्र म्हटलं जातं. यात ग्रंथालयांना प्रोत्साहन आणि सुविधा देणारी ही संस्था आहे इन्फ्लिबनेट. ठीक आहे. याचं हेडक्वार्टर गुजरात इथे आहे, गांधीनगरमध्ये. आता इन्फ्लिबनेटचं हे विचारलं जातं की याचं फुल फॉर्म काय आहे विचारलं जातं, आणि हे काय आहे विचारलं जातं. तर हे काय आहे? ग्रंथालयांना प्रोत्साहन आणि सुविधा देणारी संस्था आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल फॉर गुड टीचिंग? खालीलपैकी कोणती गोष्ट चांगली शिकवण्यासाठी आवश्यक नाही आहे? ऑप्शन्स बघूया आपण. ह्युमन रिलेशन स्किल, मानव संबंध कौशल्य, कम्युनिकेशन स्किल, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, नॉलेज ऑफ अप्रोप्रिएट टीचिंग मेथड, योग्य शिक्षण पद्धतीचे ज्ञान. कोणती गोष्ट शिकवण्यासाठी इसेन्शियल नाही आहे, महत्वाची नाही आहे या चार ऑप्शन्स मधून? तर मानव संबंध कौशल्य असणं आवश्यक आहे, कम्युनिकेशन स्किल असणं पण आवश्यक आहे, त्याच्याशिवाय कसं कसं टीचिंग करणार, आणि नॉलेज ऑफ अप्रोप्रिएट टीचिंग मेथड, शिकवण्याचं ज्ञान असलं पण पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे आकर्षक व्यक्तिमत्व जे आहे ते मॅटर करत नाही चांगलं शिकवताना, इसेन्शियल नाही आहे ते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. ठीक आहे. त्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, मार्गदर्शनाचा सर्वात महत्वाचा हेतू, एखाद्या गायडन्स ज्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो त्यांचा सर्वात महत्वाचा हेतू कोणता असणार आहे? हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग, स्वतःच्या उणिवा समजून घेण्यास मदत करणे, की हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर, त्यांचं वर्तन बदलण्यास मदत करणे, हेल्प देम टू हेल्पिंग देमसेल्फ, स्वतःला सक्षम बनवण्यास मदत करणे, की त्यांना योग्य मार्गाबद्दल मार्गदर्शन करणे. तर स्टुडंटना मार्गदर्शन, मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज काय आहे मार्गदर्शन करणे स्टुडंटला? विद्यार्थ्यांना जेव्हा आपण मार्गदर्शन करतो तर त्याचं महत्वाचं पर्पज काय असणार आहे, हेतू काय आहे त्याचा? तर काय असणार आहे? मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ, म्हणजे ते स्वतःला सक्षम करू शकतील असं मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण त्यांना शेवटी स्वतःला सक्षमच करावं लागणार आहे, आपण प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणे शक्य होत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. प्रेरणा वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती? द बेस्ट मेथड ऑफ इन्क्रीजिंग द मोटिवेशन, मोटिवेशन आहे शिकण्यासाठी, तर ते सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? पनिशिंग इन इन इंटे अंटे अटेन्शन ड्युरिंग लर्निंग, म्हणजे शिकताना निष्काळजीपणाला शिक्षा करणे, आस्किंग डिफिकल्ट क्वेश्चन्स, की बिगिनिंगला सांगून देणे टीचिंग अ युनिट, आणि युझिंग अ व्हेरायटी ऑफ ऑडिओ व्हिज्युअल. काय असणार आहे बेस्ट मेथड? काय आहे मोटिवेशन शिकण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी विद्यार्थ्यांना? काय असणार आहे हे? तर पनिशिंग तर नसणारच आहे ऑब्विस, कारण आणि डिफिकल्ट क्वेश्चन आपण स्टार्टिंगलाच विचारू शकत नाही, आणि हे ऑडिओ व्हिज्युअल ॲड साधनांचा वापर करू शकतो, पण ते तितकं ऑप्शन बरोबर नाही. तर एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ युनिट, तर जेव्हा आपण एखादा विषय शिकवायला जातो किंवा एखादी युनिट शिकवायला जातो तर त्याचे बरोबर एक्सप्लेनेशन करणं, त्याचा हेतू स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बेस्ट मेथड आहे शिकण्यासाठी मोटिवेट करायला, तर हा आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे खालीलपैकी कोणतं प्राथमिक स्रोत आहे यामध्ये दिलेल्या ऑप्शन्स मधून? सांगा बघू. रिसर्च रिव्ह्यू, रिसेंटली रिटन टेक्स्टबुक, अ रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन अ जनरल मॅनर, अ मल्टी ऑथर ट्रीटेड पब्लिश्ड इन अ इयर, वर्षभरात प्रकाशित झालेले बहुलेखीय ग्रंथ. हे तर नसणारच आहे. नुकतेच लिहून झालेले टेक्स्टबुक पण नसणार आहे, आणि हे संशोधन पुनरावलोकन ते पण नसणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे? अ रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन अ स्टँडर्ड जर्नल, म्हणजे एका प्रकाशित झालेला संशोधनात्मक लेख. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फील्ड स्टडी इज अ कन्सर्न विथ, फील्ड स्टडी क्षेत्रीय अभ्यासाचा संबंध कशात येतो? रिअल लाईफ सिच्युएशनसाठी, की डुईंग लॅबोरेटरी स्टडीज इन द आउटडोअर, एक्सपेरिमेंटल अप्रोच, प्रायोगिक दृष्टिकोन, की कलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह डाटा? कशासाठी असतो? तर रिअल लाईफ सिच्युएशन टॅकल करायसाठी आपण फील्ड स्टडीवर जातो. वास्तविक जीवनातील परिस्थिती आपल्याला सांभाळता आली पाहिजे, त्यासाठी फील्ड स्टडी करणे भाग ठरते. ठीक आहे. आपलं उत्तर आहे ए.
व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF इन द कंटेंट ऑफ कम्प्युटर फाईल सिस्टम. PDFचं पूर्ण काय आहे, रूप काय आहे सांगा बघू. पर्सनलाइज डेटा फॉर्मेट, पिक्सल डिजिटल फाईल, की पिक्चर डेटा फॉर्मेट, की पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट, काय आहे त्याचं. तर त्याचं आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल असं म्हटलं जातं. PDFचं फुल फॉर्म आहे ते. ते 1992 मध्ये आलं होतं. आणि ॲडॉबनी विकसित केलेले आहे ते. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट, इमेज किंवा टेक्स्ट आपण टाकू शकतो PDF मध्ये. ठीक आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेला नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. थँक्यू, धन्यवाद.